नालासोपाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरही अनेक आरोप करण्यात आले। या प्रकरणात धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्याची मागणी विरोधकांनी लावून धरली। मात्र सगळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मुंडेंच्या पाठीशी असल्याचं पाहायला मिळतंय। शिर्डीतील राष्ट्रवादीच्या अधिवेशनात नेत्यांच्या बोलण्यातून हेच चित्र आपल्याला पाहायला मिळालंय। पाहूया त्या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। धनंजय मुंडेंच्या पाठीशी राष्ट्रवादी। मुंडेंच्या भाषणाचं अजितदादांकडून कौतुक। शिर्डी अधिवेशनात मुंडेंवर काय बोलले नेते। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरणात मंत्री धनंजय मुंडेंवर विरोधकांनी आरोप केल्यानं धनंजय मुंडे अडचणीत सापडले। त्यातच मुंडे यांचा निकटवर्ती असलेला वाल्मिक कराड या प्रकरणात अटकेत असल्यानं मुंडे यांच्यावर दबाव वाढलाय। मात्र दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस धनंजय मुंडे यांच्या पाठीशी असल्याची चर्चा सुरू झाली। शिर्डीतील राष्ट्रवादीच्या अधिवेशनात अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांचं कौतुक केल्याचं पाहायला मिळालं। बीड प्रकरणावरून जे वादळ उठलं होतं ते थांबवण्याचं काम धनंजय मुंडेंनी भाषणातून केल्याचं अजित पवार म्हणाले। धनंजय मुंडेंची गाडी जे मधी असं वावटं उठलेलं होतं त्या सगळ्याला पूर्णविराम देण्याचं काम आजच्या वक्तृत्वानं आजच्या भाषणाने त्या ठिकाणी धनंजय तू केलेलं आहे। तर मागील काही दिवसांपासून तुम्ही कोणत्या परिस्थितीतून जाता हे आम्ही पाहतोय। तुम्ही आलात आणि मनमोकळेपणाने बोललात हे बरं झाल्याचं म्हणत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सहानुभूती व्यक्त करत पाठीशी असल्याचे संकेत दिले। धनंजय, बरं झालं तुम्ही आलात, बोललात। काल परवापासून गेले अनेक दिवस भुजबळ साहेब तुम्ही येणार की नाही याच्याबद्दलची चर्चा, तीच ब्रेकिंग लाईन त्या ठिकाणी होती। तुम्ही आलात, मन मोकळं केलं। थोडंसं शिस्तीमुळे तुम्हाला शेवटच्या टप्प्यात मला इशारा करावा लागला आणि तुम्ही इशारामधले समजदार आहात, पण तरी सुद्धा तुम्ही आलात, मोकेपणाने बोललात आणि गेल्या दीड महिन्यामध्ये ज्या परिस्थितीमध्ये तुम्ही अनेक गोष्टीला सामोरे गेलात त्याच्याबद्दलची सुद्धा मनमोकेपणाची भावना तुम्ही या ठिकाणी व्यक्त केली। बीड प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापलंय। तपास पूर्ण होईपर्यंत धनंजय मुंडेंना मंत्रिपदापासून दूर ठेवण्याची मागणी विरोधकांनी लावून धरली आहे। अशातच राष्ट्रवादी मात्र धनंजय मुंडेंच्या पाठीशी ठाम उभी असल्याचं नेत्यांच्या बोलण्यातून दिसून येत आहे। कुणाल जमदाडे, झी 24 तास, शिर्डी।